तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम. खासदार निलेश लंके यांची प्रमुख उपस्थिती. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर मध्ये आपले स्वागत आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्र्यंबक नगरीत विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. खासदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत त्र्यंबकेश्वर मंदिरात महापूजा, आधार तीर्थ, आश्रमात शालेय साहित्य वाटप आणि सबका नॉलेज हब येथे भव्य अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. पाहुयात सविस्तर बातमी. सकाळी ठीक 11 वाजता अहिल्यानगरचे खासदार लोकनेते निलेश लंके यांचे त्र्यंबकेश्वर नगरीत आगमन झाले. यावेळी विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांनी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगावर विधिवत अभिषेक व पूजा केली. खासदार निलेश लंके यांनी यावेळी उपस्थित राहून पुरुषोत्तम कडलक यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. पूजेनंतर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कार्यालयात विश्वस्त कैलास खुले आणि विश्वस्त स्वप्नील शेलार यांच्या हस्ते खासदार निलेश लंके यांचा सन्मान करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत आधार तीर्थ आश्रम येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून हा वाढदिवस अत्यंत प्रेरणादायी पद्धतीने साजरा करण्यात आला. आज आमचे मित्र पुरुषोत्तम कडलक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो. खास करून आल्यानंतर आमचे तरुण सहकारी मित्र अहिल्यानगरचे खासदार निलेशजी लंके साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. निश्चित कार्यक्रमाला येत असताना पुरुषोत्तमची आमची तर लहानपणापासूनची मैत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून आदरणीय पवार साहेब असतील, दादा असतील, सुप्रियाताई असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी काम करतो आणि मैत्री जागण्याचा पहिल्यापासूनच आम्ही बनकर परिवाराने हा आम्हाला एक आनंद वाटतो. निश्चित लंके साहेब पण या ठिकाणी आलेत. पुरुषोत्तमने अतिशय चांगलं काम या परिसरामध्ये करतोय आणि करत असताना या आधार तीर्थ आश्रमामध्ये येत असताना ही जी अनाथ मुलं या ठिकाणी आत्महत्या झालेल्या मुलांना सुद्धा जी काही मदत करता येईल ती मदत तर निश्चित त्यांनी त्या ठिकाणी केली. सर्व तालुक्यातून जिल्ह्यातून सुद्धा लोक या ठिकाणी येतात. काही अडी अडचणी निश्चित त्या ठिकाणी आहेत. आमच्याकडे सुद्धा एक गायकवाड सर सातत्याने ज्या टायमाला वाढदिवस असेल त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी या मुलांना पण आमच्याकडे आलेले आहेत आणि त्या मुलांचं आयुष्य शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर या मुलांना कोणी वाली राहत नाही. त्या दृष्टिकोनातून या मुलांना शिकवण्याचं काम सुद्धा गायकवाड सरांनी केलं. एक चांगला उपक्रम आणि वाढदिवस प्रत्येकाचा एक वर्षातून येतो. चांगले कार्यक्रम होतात. वाढदिवस करत असताना या मुलांना जेवण देणं, अन्नदान करणं, त्यांच्या अडीअडचणी सोडवणं या करण्याचं काम सुद्धा पुरुषोत्तमनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आमचे मित्र निलेश लंके साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. निश्चित मी या वाढदिवसाच्या निमित्ताने बनकर परिवाराच्या वतीने, निफाड तालुक्यातील जनतेच्या वतीने पुरुषोत्तमला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. इथून पुढचं भावी आयुष्य सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं आणि आनंदाचं गाव हीच आई तुळजा भवानी असेल, सप्तशृंगी माता असेल, त्र्यंबक राजाच्या चरणी साकडं घालतो. त्याला शुभेच्छा देऊन माझी तुमच्याकडे संपवतो. धन्यवाद. त्यानंतर सबका नॉलेज हब येथे पुरुषोत्तम कडलक यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी उपस्थित राहून कडलक यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आचार्य महामंडलेश्वर श्री स्वामी संविदानंद सरस्वती, खासदार निलेश लंके, खासदार राजाभाऊ वासे, आमदार हिरामण खोसकर, आमदार दिलीप बनकर, आमदार गोकुळ गीते, त्र्यंबक नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ त्रिवेणी तुंगार सोनवणे, विश्वस्त स्वप्नील शेलार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, सबका नॉलेज हबचे संचालक रवींद्र सपकाळ, ज्येष्ठ नेते कोंडाजी मामा आव्हाड, प्रख्यात व्याख्याते नितीन चंदनशिवे, संपतराव सकाळे, विनायक माळेकर, बहिरू मुळाणे, मनोहर मेढे, समाधान बोडके, कैलास मोरे, रवी वारुणसे, अमोल कडलक, अशोक लहांगे, सोनू खाटीकडे, सागर उजे, ॲडव्होकेट भास्कर मेढे, संजय मेढे यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझ्या 74 दिवसामध्ये स्वतःच्या कुटुंबावर माझ्या संकटापेक्षा 100 पटीने संकट उभं होतं.
परंतु कंटिन्यू उभे राहिले असे आमचे मोठे बंधू रवींद्रजी सपकाळ, ज्या नगराध्यक्षा त्यांनी आज त्यांचं मन मोकळं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आणि खरोखर याच भूमीमध्ये आम्ही त्यांचा प्रवेश घेतला होता, परंतु त्या एक गोष्ट चुकल्या त्यांच्या भाषणाची जी मी करेक्ट करतो लक्के साहेब, की ह्या निवडणुकीमध्ये मी त्यांना मदत केली नाही आणि काही तत्व होते परंतु त्यांना मदत केली नाही. पण भविष्यामध्ये निवडून आल्यानंतर कसा संयम ठेवला पाहिजे, म्हणजे खरा संयम पराभव झाल्यानंतर जो संयम आपण घालवतो त्याच्यापेक्षा जास्त संयम ठेवायचा असतो निवडून आल्यानंतर. आणि तो संयम उद्या रक्षाबंधन आमच्या बहिणीमध्ये आम्हाला दिसला. त्याच निवेदनताई तुमच्या ठिकाणी आहे, कैलास असेल, बरू पाटील असेल, सागर रुजे असेल नगरसेवक, इकडे चेतन महाराज असेल, कोंडाजी मामा ज्यांनी पवार साहेबांसारखं व्यक्तिमत्व ज्यांचं आहे आणि त्यांनी कधी साथ सोडली नाही. माझ्यासारखा त्रास त्यांना व्हीएन टाईप मध्ये झाला तरी ते पवार साहेबांबरोबर राहिले असे कोंडाजी मामा आव्हाड, सोनू असेल, राजा भाऊतर, रवी वारुंशे असेल, सर्वच अनेक नावं या ठिकाणी घेण्यासारखे असेल. आणि माझा तो प्रवास संपल्यानंतर माझे जीवा भावाचे जे खऱ्या अर्थाने त्या 74 दिवसामध्ये तळमळ करत होते त्यांना संपर्क होऊ शकला नाही. अनेक लंके साहेब 3 अंकी लोक माझ्यासाठी लढणारे होते, ते सर्व मला पुढच्या 15 दिवसामध्ये भेटू शकले नाही. असे या ठिकाणी उपस्थित झालेले बॉम्ब या सर्वांचं मी या ठिकाणी आज वाढदिवसानिमित्त आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धार्मिक, सामाजिक उपक्रम आणि राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीने पुरुषोत्तम कडलग यांचा हा वाढदिवस सोहळा संपन्न झाला. त्र्यंबकेश्वर आणि परिसरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.